स्वप्न आपली मोठी आहेत ना गड्या, मग तयारीसुद्धा तशीच करावी लागणार आहे. आपल्यासोबत स्पर्धेत कोण आहे, त्याची तयारी किती आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने आपली तयारी किती असायला पाहिजे, ती तयारी करण्यासाठी आपण तयार असायला हवं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. कंबाईंड ग्रुप बीची पूर्वपरीक्षा पार पडली. कट ऑफ असेल, सेफ स्कोअर असेल आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी, सगळं काही डिस्कस करून झालं आहे. बट आणखी एक संधी तुमचा दरवाजा ठोठावते आणि ती म्हणजे ग्रुप सीची होणारी एक्झाम, जी 4 मेला होणार आहे. जर ग्रुप बीमध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असू किंवा आपल्याकडून काही अशा चुका झालेल्या असतील ज्या ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे, पण तरीसुद्धा आता ती वेळ निघून गेली आहे. मग आता रडत बसायचं, हताश व्हायचं की म्हणजे घरातल्यांनी एवढ्या विश्वासाने मला पाठवलं होतं, स्वतःला जे आपण ब्लेम करतो, अपराधीपणाची भावना घेऊन जे जगतो, याच्यातून बाहेर पडून पुढची तयारी करायची, हे तुम्हाला आता ठरवायचं आहे. गट क ची तयारी करताना, गट ब ची तयारी करताना ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बुक लिस्ट शेअर करणार आहे. अभ्यासामध्ये तुम्हाला काय डिफरन्स आणायला पाहिजे त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलेन, सविस्तर व्हिडिओ नंतर येईलच. पण हे सगळं सांगताना आत्तापर्यंतच्या ग्रुप सीचे जे पेपर्स आहेत त्या पेपर्सचा रेफरन्स मी घेते. माझ्याकडे आत्ता 2017पासून झालेले जे ग्रुप सीचे पेपर्स आहेत ते पेपर्स आहेत आणि त्याच्या आधारावरतीच मी तुम्हाला ही बुक लिस्ट पण सांगणार आहे आणि तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही काय बदल करायला पाहिजेत. ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये जो काही थोडासा डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल अभ्यासाचा, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या विषयापासून सुरुवात करूया जो विषय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देतो, तो म्हणजे पॉलिटी विषय. खूप सोपा असणारा विषय आहे, मार्क्सही चांगले याच्यामध्ये मिळू शकतात, पण आपण तयारी कशी केली याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पॉलिटीचा अभ्यास करताना जे तुम्ही ग्रुप बीला अभ्यासलेला आहे, ॲज इट इज सगळा पोर्शन तुम्हाला ग्रुप सीला आहे, तो तुम्हाला सेम अभ्यासायचा आहे. डेप्थ थोडीशी वाढवण्याची गरज आहे. बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की ग्रुप सी तितकंसं डिफिकल्ट नाही आहे, बट पॉलिटीचे जर 10 क्वेश्चन्स आले तर त्याच्यामधले 8 क्वेश्चन्स आवाक्यातले असतील. 2 क्वेश्चन असे असतील जे क्वेश्चन तुम्हाला असं वाटेल की हे तर मी इतकं डीपमध्ये जर अभ्यासलं नाही, हे का विचारले आयोगाने, किंवा एखादा क्वेश्चन असा असेल आणि तो एक क्वेश्चन तुमच्या बाकीच्या 8-9 क्वेश्चन्सवरती भारी पडेल. जसं 2024ची जी आत्ताची ग्रुप बी झाली 2 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये मुलांचं झालं की करंट अफेअर्सचा भयानक अभ्यास केलेला होता. पेपर सोडवायला सुरुवात केली, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझेच काही स्टुडंट आहेत त्यांनी असं केलं की करंट अफेअर्सचा खूप अभ्यास केला आहे म्हणून करंट अफेअर्स सुरुवातीला घेतला आणि करंट अफेअर्सची उत्तरं नाही आली, करंट अफेअर्स डिफिकल्ट वाटलं. त्याचा परिणाम बाकीच्या पेपरवरती झालं, जेव्हा की बाकीचे जे प्रश्न होते ते प्रश्न आवाक्यातले होते. इव्हन आत्ताच्या पेपरमध्ये आलेला एक जो प्रश्न होता कलम 154 वरती 2 फेब्रुवारीला झालेला, तो तर 2022च्या ग्रुप सीला झालेला ॲज इट इज रिपीट झालेला. असे कितीतरी क्वेश्चन्स आहेत जे जसेच्या तसे रिपीट झालेले आहेत किंवा आधीच्या प्रश्नांच्या संदर्भातूनच ते प्रश्न आलेले आहेत. इव्हन 2022चाच आय थिंक तुम्ही ग्रुप सीचा जर पेपर पाहिला तर याच्यामध्ये पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत 10 क्वेश्चन, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन जे आहेत ते तर मूलभूत हक्कावरतीच आहेत. म्हणजे एकाच पेपरमध्ये 2 क्वेश्चन आहेत. जस्ट अ सेकंड, याच पेपरमध्ये आहेत का, 2021 किंवा 2022च्या पेपरमध्ये आहेत. ठीक आहे, की 2 प्रश्न मूलभूत हक्कावरती मूलभूत कर्तव्यांवरती आहेत. सो एकदम छोटासा टॉपिक आहे. अगेन तुम्ही 18पासून 22पर्यंत गेला तर आय थिंक प्रत्येक वर्षी तुम्हाला महाधिवक्ता किंवा महान्यायवादी याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतो. एका पेजचे तर चॅप्टर आहेत, मग ते करायला काय हरकत आहे. बरं, हे सगळं करताना चूक कुठे होणार आहे. आता ग्रुप बीची परीक्षा नुकतीच पार पडली, मुलांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत आणि मग ज्यांचा स्कोर थोडाफार कमी आलेला आहे त्या लोकांचं लक्ष असतं की ज्यांना जास्त मार्क्स आलेत त्यांनी काय वाचले. आणि मग आत्ता खूप सगळे व्हिडिओज पण तुमच्यासमोर असे येत असतात, खूप सगळ्या जाहिराती अशा येत असतात की आमच्या पुस्तकातून, आमच्या नोट्समधून, आमच्या लेक्चरमधून 15पैकी 15 प्रश्न आले, 15पैकी 14 प्रश्न आले. आणि मग तुमचे जे रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस तुम्ही बाजूला ठेवून देता आणि तुम्ही ते काहीतरी नवीन घेता आणि वाचत बसता. लक्षात घ्या की ज्यांच्या पण नोट्समधून, ज्यांच्या पण एखाद्या पुस्तकातून आलेत, ऑलमोस्ट त्या प्रत्येक व्यक्तीने जे पुस्तक रेफर केलेलं असतं ते असतं एम लक्ष्मीकांत. ठीक आहे, मग मी तेच का वाचू नये हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. बरं, आता एम लक्ष्मीकांत तसं वाचायला फार मोठं आहे.
याला बेस्ट ऑप्शन दुसरा तुमच्याकडे आहे तो म्हणजे कोळंबे सरांचं बुक आहे. लँग्वेज इझी आहे, पुस्तक पण तुलनेने छोटं आहे. मग त्याच्यामधले जे टॉपिक आहेत जे मला ग्रुप सी साठी सेपरेटली अभ्यासावे लागतील, जे मी ग्रुप बी साठी अभ्यासलेत त्याची तर रिव्हिजन मला करायचीच आहे, बट ग्रुप सी साठी असे कुठले टॉपिक आहेत का की जे थोडेसे डीपमध्ये जाऊन वाचायची गरज आहे, त्याच्यासाठी PYQ अनालिसिस गरजेचं आहे. सो त्याच्यावरचा एक व्हिडिओ तर मी घेऊनच येईन की कुठले टॉपिक तुम्ही करणं जास्त गरजेचं आहे, कुठल्या टॉपिकला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. प्लस PYQ अनालिसिसची एक बॅच किंवा चॅलेंज म्हणेन मी हवं तर, ते मी घेऊन येणार आहे 15 तारखेला. त्याच्याबद्दलची अपडेट तुम्हाला मिळेल 15 तारखेला. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीचे 2017 ते 23 जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा ॲनालिसिस असणारे व्हिडिओज जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. सो आता पॉलिटीच्या बाबतीत एकतर M. लक्ष्मीकांत वाचा किंवा कोळंबे सरांचं बुक वाचा. हे वाचायला सुरुवात करण्यापूर्वी अगेन म्हणजे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे ते रेफरन्सेस जे तुम्ही आधी वापरलेले आहेत बिलकुल चेंज करायच्या भानगडीत पडू नका. एखाद्या दुसऱ्या विषयाचं असं होऊ शकतं की मे बी तुम्ही जो रेफरन्स तुम्ही आधीच मे बी चुकीचा रेफरन्स सिलेक्ट केलेला असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यातून तुम्हाला जास्त क्वेश्चन्स दिसले नसतील आणि मग तुम्हाला आता वाटत असेल की अरे मी जे वाचलं त्याच्यातून आले नाहीत, कारण तुम्ही जे म्हणजे जो बेस आहे ना रेफरन्सेसचा की ऑलमोस्ट जेवढे स्टुडंट क्वालिफाय होतात, अधिकारी होतात, टॉप करतात एक्झाममध्ये, तर सगळ्यांनी वाचलेली पुस्तकं ऑलमोस्ट 90% तर सेमच असतात. त्याच्यापैकी आपण तेच वाचलं आहे का हे फक्त एकदा चेक करा. ठीक आहे. आणि जे तुम्ही ग्रुप बीला अभ्यासलेलं असेल, जर तुम्ही ग्रुप बी दिलेली असेल तर तेच रेफरन्सेस, त्याच तुमच्या स्वतःच्या नोट्स तेच रिवाईज करा, वेगळं काही करत बसू नका. त्याची मॅक्झिमम टाइम्स रिव्हिजन करा. त्याच्यानंतर जॉग्राफी हा एक विषय असा आहे, अगेन स्कोरिंगवाला सब्जेक्ट आहे, बट इथे तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. ग्रुप बीपेक्षा ग्रुप सीमध्ये जॉग्राफीच्या बाबतीत वेगळं काय आहे, इथे तुम्हाला महाराष्ट्राचं तर करायचंच आहे अर्थातच. AB सौदी सरांचं बुक जे आहे ते बेस्ट आहे याच्यासाठी. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स तुमचे याच्यातून कवर होऊन जातात. पण याच्यासोबतच तुम्हाला भारताचा भूगोलसुद्धा अभ्यासायचा आहे. रिझन काय आहे, ॲनालिसिसचे जे व्हिडिओज येतील तिथे तर तुम्हाला लक्षात येईलच, पण ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर पाहता ग्रुप सीचा तर तुमच्या लक्षात येईल की ग्रुप सीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलासोबत भारताच्या भूगोलावरती सुद्धा खूप सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले आहेत. मग आता मी एक क्वेश्चन पेपर 2018चा शेअर करते तुमच्यासोबत. त्यातले काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगते, जस्ट अ सेकंड. जॉग्राफीचे क्वेश्चन्स जे आहेत, कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे, हा सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला 2018ला विचारलं की कुठले घटक कारणीभूत आहेत. खाली तुम्हाला 3 कारणं दिलेली आहेत, म्हणजे 3 घटक दिलेले आहेत आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. असाच प्रश्न 2021ला 18-19-21ला आय थिंक परत एकदा 21ला की 22ला परत असाच प्रश्न विचारला आहे, पण तिथे प्रश्न विचारताना त्यांनी कुठला घटक कारणीभूत आहे असं न विचारता मान्सून वारे वाहण्याच्या संदर्भातली 2 विधानं दिली आहेत आणि इथे जे दिलेले 3 घटक आहेत त्यातले 2 घटक 2 विधानांच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. 18चाच प्रश्न आहे, फक्त 18ला विचारताना विचारलं की कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे, तिथे खाली 3 घटक दिलेत. पण याच प्रश्नाचं स्वरूप जे आपण 2 विधानांचे प्रश्न असतात ना, अ आणि ब विधान आणि मग कुठलं सत्य आहे कुठलं असत्य आहे, हा सेम क्वेश्चन त्या टाईपमध्ये पुढच्या एक्झाममध्ये म्हणजे 2021ला और 22ला रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न याच्यातलाच आहे, सिमेंट उद्योगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलेला आहे. हे सिमेंट उद्योग जे दिलेले आहेत दालमिया, दादरी, खेतडी, सवाई माधोपूर आणि चित्तोडगड हे भारतातले आहेत, महाराष्ट्रातले नाहीत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नुनवती तेल कारखाना जो आहे तो कुठल्या राज्यात आहे, अगेन आसाम हे त्याचं उत्तर आहे, भारताशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न काथ या झाडापासून विचारलेला आहे. सो हा तुमच्या जनरल नॉलेजवरती आधारित असू शकतो, म्हणजे तुम्ही देऊ शकता त्याचा आन्सर. कुठलं राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे विचारले. त्यानंतर उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणतं आहे विचारलेलं आहे. सो पहिले 6 क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यातले 5 क्वेश्चन्स तुम्हाला डिरेक्टली भारताच्या भूगोलवरती पाहायला मिळतात. 6वा प्रश्न महाराष्ट्राच्या पठारावरती रिलेटेड आहे. 7वा कोकणाच्या हवामानाशी संबंधित आहे. 9वा जो आहे तो समुद्र सपाटीपासून उंच गेल्यानंतर जो काही तापमानामध्ये बदल होतो त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे हा तुम्ही जॉग्राफीचा पार्ट भारत आणि महाराष्ट्र सोडून त्याच्या व्यतिरिक्त जो पार्ट तुम्ही राज्यसेवेला अभ्यासता त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या आणि न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय हे विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अगेन 2 विधानं आहेत. तिथे हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारतामध्ये जे काही हवामान असतं आणि हवेचा दाब असतो, तापमान आणि हवेचा दाब, त्याचं रिलेशन विचारले. म्हणजे हा प्रश्न अगेन भारताच्या भूगोलावरती गेला.
पुढे भारताचा अंटार्क्टिकावरती असणारं जे संशोधन केंद्र आहे ते विचारलं, म्हणजे भारताच्या भूगोलवरती गेला. रेगूर जमिनीबद्दल विचारलं, हा तुम्ही भारताच्या संदर्भाने महाराष्ट्राच्या संदर्भाने अभ्यासला तरी चालेल की रेगूर मृदा जी आहे त्याच्यात म्हणजे ती कुठल्या पिकासाठी उत्कृष्ट असते असं विचारलं. पण पुढेच 2019लाच आय थिंक की भारतामध्ये कुठल्या प्रकारची मृदा म्हणजे कुठल्या मृदेने सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले हे विचारले, म्हणजे भारताच्या भूगोलला इम्पॉर्टन्स आहे ग्रुप सीच्या पेपरमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो आहे तो जोड्या जुळवांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातल्या नद्या दिल्यात एका बाजूला आणि पुढे त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत आणि पुढे द्वितीय श्रेणीचे व्यवसाय कुठे एकवटलेले आहेत, महाराष्ट्रातली ठिकाणे. सो जे काही आपण कंबाईंड ग्रुप बीला करताना महाराष्ट्र जास्त फोकस करतो, भारत आपण सो करतो. इथे तुम्हाला काळजी घ्यायची की भारताचा पण अभ्यास करा, कारण पुढेच आय थिंक 2021च्याच पेपरमध्ये तुम्हाला भारताचं सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य कुठलं, अशी कुठली राज्य आहेत ज्यांच्या सीमा दोन देशांना लागून आहेत, या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राची जेवढी डीपमध्ये माहिती तुम्ही अभ्यासता बेसिकवाली, ती माहिती भारताच्या बाबतीत तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. ग्रुप सीच्या बाबतीत हा थोडासा बदल तुम्हाला करायचा आहे. मग याच्यासाठी तुम्ही कुठल्याही म्हणजे दीपस्तंभ प्रकाशनचं एक आहे भारताच्या भूगोलचं पुस्तक, पण त्याच्यामधला काही डाटा जो आहे तो मला विकिपीडिया असेल किंवा इतर जे रेफरन्सेस आहेत त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट आढळला. त्यामुळे भारताच्या भूगोलासाठी बुक सिलेक्ट करताना खूप काळजीपूर्वक करा. राज्यसेवा मेन्ससाठी वगैरे जे बुक्स वापरले जातात ते, प्लस इथे तुम्हाला स्टेट बोर्ड खूप जास्त हेल्पफुल ठरेल. ठीक आहे, स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत ना त्याच्यापैकी 10वीचं जे आहे जुनं 10वीचं पुस्तक, नवीन 10वीच्या पुस्तकात पण ब्राझील आणि भारत हे जे काही कंपॅरिझन दिलेलं आहे त्याच्यामधली भारताची माहिती तुम्ही अभ्यासायला हवी, कारण त्याच्यामध्ये बरेचसे घटक असे आहेत जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स किंवा वन लाइनर क्वेश्चन विचारले जातात ना ते तिथून पण येतात. सो ते एकदा पाहून ठेवायला हरकत नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो हिस्ट्री. हा एक असा सब्जेक्ट आहे ज्याचे रेफरन्सेस तुम्ही जितक्या व्यक्तींना विचाराल तितके व्यक्ती तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेफरन्स सांगतील, कारण इतिहासासाठी खूप सगळी पुस्तकं आहेत. इतिहासाचे प्रश्न एकाच सोर्समधून आलेत असं आपण म्हणू शकत नाही म्हणून. पण इथे पण लक्षात ठेवा की महाराष्ट्राचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर 11वी स्टेट बोर्ड जे आहे त्याच्यातून बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते कव्हर होतात. दुसरा मुद्दा, कुठलंही समाजसुधारकांचं एक पुस्तक, मी तर एक बुक तुम्हाला सजेस्ट करेन समाधान महाजन सरांचं, म्हणजे कालच्या बुकमध्ये जे प्रश्न आलेले होते ग्रुपवरती, एका वॉरियरनी महाराज लिहिलं मी, ग्रुपवरती एका स्टुडंटनी प्रश्न हे टाकलेले होते, फोटोज टाकलेले होते पेजेसचे, जे काही आत्ता कंबाईंड ग्रुप बीला आलेले जे क्वेश्चन्स होते त्याचे. आणि मग खाली मुलांचं डिस्कशन सुरू झालं की कुठल्या पुस्तकाचे आहेत हे, कारण हे तर सगळं म्हणजे जे विचारलेलं आहे प्रार्थना समाज वगैरे त्याचं स्थापना वर्ष ॲज इट इज दिलेलं होतं. आय थिंक आणखी 1-2 क्वेश्चन्स होते जे हायलाईट करून तिथे दिलेले होते की हे या पेजवरून आलेले आहेत म्हणून. कामगार हितवर्धक सभेच्या बाबतीतला प्रश्न होता. तर त्याच्यानंतर खाली कोणीतरी रिप्लाय दिला की हे समाधान महाजन सरांचं बुक आहे म्हणून. आणि अरे हे तर माझ्या वाचनात कधी नाही आलं. रिझन आहे की मी कधी ते प्रॉपरली वाचलंच नाही. माझ्याकडे 4-4, 5-5 रेफरन्सेस आहेत, मी याच्यातलं थोडं त्याच्यातलं थोडं करत आहे. परत ऑल ऑफ सडन कुठला तरी पेपर झाला, कुणीतरी सांगितलं अरे नाही याच्यातून प्रश्न आलेत की मी माझं पुस्तक ठेवलं, मी नवीन पुस्तक घेतलं किंवा मी नवीन रेफरन्सेस शोधत बसलो. हे करायचं नाही आहे. तुम्ही जे पण बुक वापरताय तेच पुस्तक व्यवस्थितपणे यूज करा. त्या पुस्तकामध्ये तुम्ही अर्थात जी एक्स्ट्राची माहिती असेल, समजा काही क्वेश्चन्स आहेत जे या बुकमध्ये दिलेले नाही आहेत, तुम्हाला दुसऱ्या बुकमधून त्याची इन्फॉर्मेशन मिळाली, ती इन्फॉर्मेशन तुमच्या बुकमध्ये ॲड करा. एक्स्ट्राचे पेजेस ॲड करा तिथेच बुकमध्ये, किंवा बुकच्या शेवटी एक नोट जी आहे ती ॲड करा, किंवा तुमच्या बुकसोबत दुसरी एक नोटबुक तुमची ठेवा आणि रेफरन्सेस जे म्हणजे दुसरीकडून जी माहिती तुम्ही लिहिलेली आहे तर तिथे बुकवरती तुमच्या ते पेज नंबर टाका की याची माहिती मी कुठे लिहिलेली आहे, किंवा त्या नोटबुकवरती ते पेज नंबर टाका की तुम्ही कुठल्या टॉपिकमधली माहिती तिथे लिहिलेली. या पद्धतीने करा. शॉर्ट बट स्वीट होईल, व्यवस्थितपणे तुमचा डाटा सगळा कव्हर होईल. ठीक आहे. सो समाधान महाजन सरांचं पुस्तक जे आहे ते. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे सायन्स, सगळ्यांना घाबरवणारा, मार्क्स नाही देत असं म्हणणारा, उगीचच बदनाम झालेला सब्जेक्ट. बट सायन्स हा सब्जेक्ट असा आहे की थोडंसं प्रेडिक्ट करायला कठीण असेल मे बी,
पण हां, तुम्ही जर एकदा सायन्स प्रॉपरली केलं ना तर खूप मार्क्स मिळून देतो. सायन्स आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीतली एक गोष्ट मी आवर्जून सांगेन. मी चॅलेंजमध्ये पण यापूर्वी सांगितलं की ज्यावेळेला मी प्रिपरेशन स्टार्ट केलेली, मला ॲक्च्युली सायन्स आणि इकॉनॉमिक्स बिलकुल आवडत नव्हते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी सायन्स आणि इकॉनॉमिक्स कम्प्लिटली स्किप केलेलं होतं. म्हणजे मी त्याचं काहीच वाचलेलं नव्हतं. सेकंड अटेम्प्टच्या वेळेला मी सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे फक्त PYQ केलेले होते, बट स्टील माझा रिझल्ट आला. बट त्याच्यानंतर मला असं वाटलं की असं नाही व्हायला पाहिजे की आपण हे सोडूनच दिले. तर त्यावेळेला मी PSIची तयारी करत होते, त्यामुळे मेन्सला हे सब्जेक्ट नसल्यामुळे मी स्किप केले होते सायन्स आणि इकॉनॉमिक्स. बट त्याच्यानंतर जो वेळ मला मिळाला त्याच्यामध्ये मी सायन्स आणि इकॉनॉमिक्स इतक्या व्यवस्थितपणे म्हणजे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. सायन्समधले कुठले टॉपिक असे आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात ते थोडंसं डीपमध्ये लक्षात ठेवायला कठीण जाते, नावं वगैरे, तर ट्रिक्सच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवणं असेल, हे केलं. आणि त्याचा फायदा मला असा झाला की आत्ता मी जेवढे पण लेक्चर्स घेतलेले आहेत, जेवढे पण चॅलेंजेस घेतलेले आहेत, स्टुडंट्सचा फीडबॅक हा असतो की मॅम सायन्स अँड इकॉनॉमिक्स बेस्ट आहे. म्हणजे एकदा तुम्ही शिकवलेलं ऐकलं की लक्षात राहून जातं. म्हणजे तितक्या त्या कन्सेप्ट क्लिअर करून स्वतःच्या पण मी घेतल्यात आणि सांगितल्यात. पण लेक्चर्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. दोन्हीच्या प्लेलिस्ट आहेत, सायन्स बाय वॉरियर ऑफिसर आणि इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर, विथ ट्रिक्स पण आहेत. काही कन्सेप्च्युअल लेक्चर्स आहेत ते पण अपलोड केलेले आहेत, ते पाहून घ्या. बरेचसे फ्रीवाले जे लेक्चर्स आहेत त्याच्यातून बराचसा डाटा असा आहे जो तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी कव्हर होतो. सो एक रिव्हिजन म्हणून ते पहा. त्याच्यासोबत मी आणखी एक लेक्चर सिरीज सजेस्ट करते, ती म्हणजे युद्धाभ्यास लेक्चर सिरीज, जी मी घेतली होती 3 वर्षांपूर्वी. पण ते प्रश्न असे आहेत की त्याच्यातून प्रश्न रिफ्लेक्ट होतात आजही पेपरमध्ये. ठीक आहे, कारण ते जे प्रश्न होते ते मी MPSCच्या कुठल्या तरी मेन्सला प्रश्न विचारलेले असतील, राज्यसेवेचे प्रश्न असतील, असे प्रश्न जे तुमच्या कंबाईंड ग्रुप आणि सीच्या सिलेबसमध्ये कॉमन आहेत असे प्रश्न घेतलेले होते त्याच्यामध्ये. सो ती सिरीज जी आहे ती तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. आणि तिथे क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशन नंतर त्याच्या ट्रिक्स पण मी शेअर केलेल्या होत्या. सो ते लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो सायन्सच्या रेफरन्सबद्दल जर बोललं तर याला स्टेट बोर्डला तर ऑप्शनच नाही आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड तर करणं गरजेचं आहे. पण जर समजा तुम्हाला आत्ता आहे तुमच्याकडे वेळ, तुम्ही स्टेट बोर्ड करू शकता. ठीक आहे. मग 7वी 8वी 9वी 10वीचे जे स्टेट बोर्ड आहेत त्याच्यातून असे टॉपिक करायचे जे तुमच्या एक्झामसाठी आहेत. मग माझ्या एक्झामसाठी कुठले टॉपिक आहेत कसं कळणार? त्याच्यासाठी मला क्वेश्चन पेपर घ्यावा लागणार, त्याच्यासाठी मला सिलेबस पाहावा लागणार. सिलेबसमध्ये ढोबळमानाने दिलेलं असतं, भौतिकशास्त्र करा, रसायनशास्त्र करा, जीवशास्त्र करा. पण एक्झॅक्ट काय विचारलं जातं त्याच्यावरती हे जर लक्षात येत नसेल तर काय करायचं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचा, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत, जेव्हा की आपल्याला माहिती की प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. सो मी ते करणं गरजेचं आहे. आरोग्यशास्त्रावरती प्रश्न विचारले जातात, सो ते मी करणं गरजेचं आहे. मग जर समजा सायन्स माझं बॅकग्राऊंड नसेल, मला ते खूपच कठीण जात असेल, तर मग मी काय करायला पाहिजे? सायन्समध्ये मला बायोलॉजी थोडंसं इझी वाटतंय का, फिजिक्स इझी वाटतंय का, केमिस्ट्री इझी वाटतंय का? बरं, या तिन्हीपैकी मला इझी काय वाटतं, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे? पेपरमध्ये त्याचं वेटेज काय आहे? जास्त क्वेश्चन्स कुठे येतात? बायोलॉजीवरती येत आहेत का? मग मी बायोलॉजीमधले काही ठराविक टॉपिक करू का? फिजिक्समध्ये ठराविकच टॉपिक करू का? की ठीक आहे की 15 क्वेश्चन्स आले, 15पैकी 5 क्वेश्चन्स असे पकडून चालतो की चला मी ते वाचलेले नाही किंवा ते माझ्या आवाक्यातले नाही आहेत, 10 क्वेश्चन्स तर मी सॉल्व्ह करू शकेन ना, असं काहीतरी कर. ठीक आहे. हे सुरुवातीपासूनच डिसाईड करा आणि त्याच्यानुसारच तयारी करा. अँड अगेन असं म्हटलं जातं की सायन्सच्या PYQचा येणाऱ्या एक्झाममध्ये फारसा काही फायदा होत नाही, बट असं नाही आहे. तुम्ही 2024चा कंबाईंड ग्रुप बीचा पेपर पाहिला असेल तर मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चन्सचा, एखादा दुसरा क्वेश्चन सोडला तर बाकी सगळ्या क्वेश्चन्सचा रेफरन्स PYQमध्ये आहे. हे आत्ता मागच्याच एका लेक्चरमध्ये सांगितले. याच्या पूर्वीचं एक लेक्चर जे होतं जिथे मी 75+ मार्क्स क्वेश्चन्स जे आहेत ते एकाच रेफरन्समधून आलेत, एका सोर्समधून आलेत सांगितलं होतं, तिथे मी तुमच्याशी याबद्दल बोलले. ठीक आहे. सो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. सायन्सचं PYQ अनालिसिस पण आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जर रेफरन्स बुक म्हणाल इथे तर तुम्ही भस्के सरांचं पण बुक किंवा इतर कुठलंही बुक जे तुमच्या वाचनात आलेलं आहे. ऑल इन वन सायन्स म्हणून एक बुक आहे, पण ते खूप मोठं आहे. मग त्याच्यातून तुम्हाला सिलेक्टिव्ह डाटा करताना कसं होतं की एक चॅप्टर रीड करायला लागलं आणि त्याच्यामध्ये खूप सगळं असलं किंवा आपलं कन्फ्युजन होतं. सो हायलायटेड पॉईंट्स जे असतात ते तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स माझं तर फेवरेटवाला सब्जेक्ट झाला आहे, कारण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही एकदा जर व्यवस्थित अभ्यासला, कन्सेप्ट जर समजून घेतला ना, फार मार्क्स मिळवून देतो. आणि ज्या स्टुडंटला इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स मिळतात, राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल, पहा जनरली टॉपर्स जे असतात इकॉनॉमिक्स चांगला असतो त्यांचा. ठीक आहे. सो इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. जसं मी सांगितलं की इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट सर्च करा. फक्त एवढं टाका यूट्यूबला, तुम्हाला खूप सगळे लेक्चर्स मिळतील.
तुम्ही ते लेक्चर्स पाहायला लागले ना, इकॉनॉमिक्समधला इंटरेस्ट बिल्ड होईल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय इकॉनॉमिक्सच्या स्टडीच्या बाबतीत, की ते अवघड जाते हे इतकं डोक्यात बसलं आहे की पुढे तो विषय अभ्यासाची तयारी म्हणजे इच्छाच होत नाही. मग मी सुरुवातीला एक गोष्ट ऑब्झर्व केली होती मुलांच्या बाबतीत, की इकॉनॉमिक्सच्या स्टडीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा काही मूलभूत संकल्पना वगैरे आपण अभ्यासतो किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये वगैरे अभ्यासतो आणि त्यानंतर टॉपिक येतो राष्ट्रीय उत्पन्न. गडबड इथे होते की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDP काय आहे, तर बाकीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ना याच समजत नाहीत आणि मग ते न समजल्यामुळे पुढे इकॉनॉमिक्स वाचायला इंटरेस्टच उरत नाही. सो जे मी 100 डेज चॅलेंज घेतलं होतं त्याच्यामध्ये मी राष्ट्रीय उत्पन्न शिकवताना फार काळजी घेतली होती, कारण मला माहीत होतं की हा टॉपिक आहे की इथून मुलांचा इंटरेस्ट बिल्ड होणार आहे. दुसरा मुद्दा इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक वित्त हा टॉपिक असा आहे की तो गाभा आहे. सार्वजनिक वित्त असेल, करप्रणाली असेल, RBI असेल, किंमत वाढ असेल, हे टॉपिक असेल की हमखास त्याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतात. आणि बाकीचे जे काही प्रश्न असतात जे अपडेटेड आकडेवारीमधून येतात, मग परकीय व्यापार असेल, जसं आता अर्थव्यवस्थांचा क्रम विचारलेला होता, परकीय व्यापारमधले वेगवेगळे जे काही असतात किंवा काही अहवाल असतील तर मग ते तुम्हाला करंटमधून करावे लागतात आणि अर्थसंकल्पही करावा लागतो. सो काही हायलाइटेड पॉईंट्स तुम्ही करणं गरजेचं असतं. याच्यासाठी देसले सरांचं पुस्तक जे आहे ते बेस्ट आहे. बट जर समजा तुम्हाला ते फारच लेंदी, मोठं आणि करायला कठीण वाटत असेल, कोळंबे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. बट तुम्हाला मग कोळंबे सरांच्या बुकमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या देसले सरांच्या बुकमधून, बरेचसे पॉईंट्स जे आहेत ते देसले सरांच्या बुकमधून शॉर्ट नोट्स काढून त्या तिकडे तुम्हाला ॲड करावे लागतील. काही पॉईंट्स देसले सरांच्या बुकमध्ये व्यवस्थित इन डेप्थ दिलेले आहेत जे की तुम्हाला मेन्ससाठी पण उपयोगी ठरतात. ठीक आहे. सो हे 2 पुस्तक. आता त्याच्यानंतर येतो मॅथ्स रिझनिंगचा नंबर. ज्या स्टुडंटला मॅथ्स रिझनिंगमध्ये चांगले मार्क्स मिळाले तो मुलगा रिझल्टमध्ये दिसतोच. त्याचं रिझन हे आहे की बरीचशी मुलं मॅथ्स रिझनिंगची भीती बाळगून असतात. वेळ पुरत नाही हा एक वेगळा मुद्दा असतो की नाही मला मॅथ्स रिझनिंगमध्ये खूप वेळ जातो किंवा मला गणित वाचायला वेळच नाही मिळाला हे असतं. बट 15 पैकी किमान 10 क्वेश्चन्स तरी असे असतात की जे तुम्ही थोडीशी जरी प्रॅक्टिस केलेली असेल ना तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता, पण आपण ती हिंमतच करत नाही. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगसाठी रेफरन्स सिलेक्ट करताना आज तागायत मी लास्ट इयर कंबाईंड ग्रुप बी 2022ची जी मेन्स होती त्या मेन्समध्ये 14 प्रश्न सोडवले होते 15 पैकी मॅथ्स रिझनिंगचे. 14च्या 14 माझे बरोबर होते. रिझन काय आहे? आय थिंक त्याच्याच प्रीमध्ये 2022च्या प्रीलाच आय थिंक मी काहीतरी 13 प्रश्न सोडवले होते, त्याच्यापैकी 12 प्रश्न माझे बरोबर होते. रिझन काय? फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कुठले टॉपिक आहेत ज्या टॉपिकवरती मला फोकस करायचं आहे. आपलं काय होतं ना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतकं सगळं करत बसतो आपण आणि नंतर मग ज्यावेळेला ऐन वेळेला प्रश्न येतो ना त्यावेळेला एकतर दुसरी एक घाण सवय असते आपल्याला की एक्सपेक्टेशनसह जायचं की मी हे अभ्यासले हेच आलं पाहिजे आणि जे अभ्यासले ते येत नाही आणि मग तिथे गेल्यानंतर अरे मी तर हे करून आलो होतो हे नाही आलं, मग ते टेन्शन येतं. सो 0 एक्सपेक्टेशननी जायचं हे मी खूप वेळा सांगितले. जे समोर आले ते एक्सेप्ट करायचं आणि सोडवायला लागायचं. मॅथ्स रिझनिंगसाठी बेस्ट सोर्स आहे यूट्यूबवरचे मॅथ्स रिझनिंगचे कुठल्याही टीचरचे ज्यांची लँग्वेज तुम्हाला समजते. खूप टीचर्स आहेत जे खूप बेसिकपासून खूप व्यवस्थित शिकवतात. तर पहिल्यांदा बेसिक्स क्लिअर करून घ्या. मला गुणाकार भागाकारच येत नाही आहे आणि मी हाय लेवलची गणितं सोडवण्याचा विचार जर करत असेल तर ते नाही जमणार मला. रिझनिंग फार इझी असतं. थोडीशी प्रॅक्टिस असेल तर तुम्ही लगेच जस्ट ऑप्शन्स ऑब्झर्व करून सुद्धा आन्सर काढू शकता. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची पण गरज नसते. सो त्याची मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची. याचे खूप सगळे क्वेश्चन्स तुम्हाला यूट्यूबवरती प्रॅक्टिससाठी खूप सगळे क्वेश्चन्स यूट्यूबवरती मिळतात, खूप सगळे लेक्चर्स मिळतात. पण त्याची सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, PYQ पाहायचे. म्हणजे 2017 ते 2023मध्ये मॅथ्स रिझनिंगला काय विचारले ते सगळे प्रश्न सोडवून घ्या आधी. ग्रुप बीचे पण, ग्रुप सीचे पण, ग्रुप बी आणि सीच्या मेन्सचे पण ते क्वेश्चन सोडवून घ्या. टॉपिक लक्षात येतील की अरे हां वयवारीवरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला आहे, मी हे करणं गरजेचं आहे. नफा तोटावरती प्रश्न विचारला आहे, मी हे करणं गरजेचं आहे. व्याज, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, हा पॉईंट मी करणं गरजेचं आहे. काही विभाज्यतेच्या कसोट्या असतात त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असतात. डिरेक्टली तुम्हाला विभाज्यतेची कसोटी नाही विचारली जाणार, पण एखादी संख्या दिली जाईल आणि या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे विचारलं जाईल. जसं की आत्ताच्या एक्झामला विचारलेलं होतं हे विचारलं जात आहे. नातेसंबंध प्रत्येक वर्षी विचारलं जात आहे. कंपॅरिझन विचारलं जात आहे. तुलना, कोण मोठा कोण लहान, कोणाला जास्त मार्क कोणाला कमी मार्क्स, ट्रायंगल काउंट करणं असेल किंवा स्क्वेअर काउंट करणं असेल, या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत. किंवा वेगळा अंक निवडा म्हणून प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर दिशा विचारली जाते.
असे काही ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती 100% क्वेश्चन येतोच येतो. ट्रेनची उदाहरणं आत्ता आलेली असतील, म्हणजे वेळ आणि वेग असेल किंवा काळकाम वेग असेल याच्यावरती येणारे प्रश्न असतील. सो हे टॉपिक माहिती आहेत ना मला की याच्यावरती प्रश्न येतात, मग एकदाच करून घ्या ना. कशासाठी प्रत्येक वेळी अरे हा माझ्या आवाक्यातला नाही आहे. वेळ आहे, बेसिक क्लिअर करून घ्या, मॅक्झिमम क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. मॅथ्स रिझनिंग वाचून आणि फक्त व्हिडिओ पाहून कोणीही पास होत नाही. व्हिडिओ जरी पाहत असाल, गणित समोर दिसलं तुम्हाला स्क्रीनवरती, व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतः ते गणित सोडवायचं आहे, आपला आन्सर काय येते पाहायचं, देन व्हिडिओ प्ले करायचा, त्यांचा आन्सर काय येते पाहायचं. जर करेक्ट येत असेल टेन्शनच नाही, जर चुकलं असेल मेथड पहा. एक मेथड नाही समजत आहे, टीचर जनरली शिकवताना तुम्हाला जी आपली पारंपरिक पद्धती आहेत त्या पद्धतीने पण सांगतात अँड लगेच त्याच्यासोबत दुसरी मेथड पण सांगतात जी की शॉर्ट ट्रिकवाली असते, तुम्ही इझिली आन्सरपर्यंत पोहोचू शकता. सो हे सगळं पहा. आणि मॅथ्स रिझनिंग जर एकदा तुम्ही परफेक्ट केलं असेल ना तर तुम्हाला प्रॅक्टिस त्याची करावी लागते, पण परत परत बेसिककडे जावं लागत नाही. त्यामुळे याच्यासाठी बेस्ट सोर्स जर म्हटलं तर मॅथ्स रिझनिंग एक आहे, PYQ एक आहे, आणि दुसरा म्हणजे YT. यूट्यूबवरून व्हिडिओ पहा. मी कुठलेही बुक याच्यासाठी सजेस्ट करत नाही, कारण पर्सनली मी कुठलंही बुक कधी मॅथ्स रिझनिंगसाठी यूज केलेलं नाही आहे. एखादा क्वेश्चन सेट मिळाला तुम्हाला तर क्वेश्चन सेट घ्या, त्याच्यातून तुम्ही प्रश्न सॉल्व जे आहेत ते करू शकता. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय येतो, जसं मी काल म्हटलं, आबाद और बर्बाद करण्यावाला करंट अफेअर्स. ठीक आहे, मग आता करंट अफेअर्सला काय करायचं परत एकदा सांगते. कुठलीही एक्झाम झाल्यानंतर आमच्या पुस्तकातून, आमच्या नोट्समधून, आमच्या व्हिडिओमधून, आमच्या याच्यातून, आमच्या त्याच्यातून याच्या भानगडीत पडू नका. आपल्याला माहिती आहे पृथ्वी परिक्रमा हे एक पुस्तक आहे. जसं बाकीचे आपण बेस म्हटलं तसं एक बेस असल्यासारखं आहे. परिक्रमा घ्या, प्रत्येक महिन्याची परिक्रमा अभ्यासायला लागा. फॅक्च्युअल क्वेश्चन्स त्याच्यातून कुठले बनू शकतात आपल्याला वाचतानाचा अंदाज येतो. त्या प्रकारच्या फॅक्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठलंही नवीन अभियान आलेलं असेल, कुठल्याही व्यक्तीची नियुक्ती झालेली असेल, कुठल्याही व्यक्तीचं निधन झालेलं असेल, कुठली एखादी ठराविक संस्था आहे जी चर्चेमध्ये असेल, एखाद्या राज्याने नवीन प्रोजेक्ट आणलेला असेल ते असेल, आणि महत्त्वाच्या व्यक्तींवरती तर 100% क्वेश्चन्स विचारले जातात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत चालू घडामोडीमध्ये, आर्थिक घडामोडी ज्या असतात, राजकीय घडामोडी ज्या असतात, पर्यावरणविषयक जे असतात त्याच्यावरती प्रश्न बनतात, आणि आत्ता हल्ली सायन्स अँड टेकवरती तर विचारलेच जातात क्वेश्चन. सो ह्या गोष्टी फोकस करा, त्याच्यातल्या फॅक्ट्स उचला, हायलाईट करून ठेवा किंवा शॉर्ट नोट्स बनवून ठेवा, एक्झामपूर्वी रिवाईज करा. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी एक पॉईंट बोलले होते की एक स्टुडंट वर्षभर करंट अफेअर्सचा अभ्यास करतो, 7-8 मार्क्स घेतो. एखादा स्टुडंट शेवटच्या 2 महिन्यात किंवा 1 महिन्यामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास करतो आणि तो पण 7 किंवा 8 मार्क्स घेतो. कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. करंट अफेअर्सचा आवाका इतका मोठा आहे की काहीही म्हणजे कितीही वाचा ते कमीच आहे. सो परिक्रमा हे मी एक सजेस्ट करू शकते तुम्हाला. अँड देन जर समजा तुम्ही परिक्रमा वाचत नसाल, कुठलाही एक चांगलं प्रकाशन जे तुम्ही आत्तापर्यंत रीड केलेलं आहे, तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे, त्याची वार्षिकी असेल, 6माही असेल, ते घेणं आणि त्याच्यातून करंट अफेअर्स करणं. पण करंट अफेअर्स करताना अगेन मी तुम्हाला सांगेन की जसं माझ्या स्टुडंटचं एक्झाम्पल मी दिलं होतं की करंट अफेअर्स खूप केले, या हेतूने पहिल्यांदा पेपर हातात आल्यानंतर करंट अफेअर्स सोडवायला घेतलं, काहीतरी वेगळंच दिसलं आणि मग कॉन्फिडन्स लो झाला, तर हे करून घेऊ नका. ठीक आहे. फक्त बुक लिस्टने सांगितली, समोर क्वेश्चन पेपर्स आहेत, क्वेश्चन पेपरच्या आधारावरती तुम्हाला सांगितले की अभ्यास करताना काय करायला पाहिजे. जर स्पेसिफिक स्ट्रॅटेजी हवी असेल प्रत्येक सब्जेक्टची तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कुठला सब्जेक्ट कठीण जातो, कुठल्या सब्जेक्टसाठी तुम्हाला आवश्यकता वाटते की मॅम या सब्जेक्टचे टॉपिक सांगा, किंवा हा सब्जेक्ट नाही समजत आहे, कशा पद्धतीने अभ्यासायला पाहिजे, इथे कसा मॅक्झिमम स्कोअर करायला पाहिजे, तर डेफिनेटली कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन. मी कंबाईंड ग्रुप बीच्या पूर्वी 65 मार्क्सची स्ट्रॅटेजी एक शेअर केली होती आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की ते जे मी मार्कांचं सांगितलेलं होतं की तुम्ही मिनिमम मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स तुमचे पॉझिटिव्ह म्हणजे किती बरोबर येतील, किती चुकतील, अटेम्प्ट किती असू शकतो, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण चॅलेंजमधले जे स्टुडंट आहेत त्यांनी त्यांचे शीट्स जे आहेत ते शेअर केले माझ्यासोबत की त्यांनी एक्झामच्या आधी त्या व्हिडिओनंतर स्वतःच एक स्कोअर जो आहे तो लिहून ठेवलेला की मला एवढे एवढे मार्क्स मिळायला पाहिजेत, माझे या सब्जेक्टमध्ये एवढे एवढे मार्क्स यायला पाहिजेत, मी एवढे अटेम्प्ट करेन, मिनिमम मार्क्सचं टार्गेट, मॅक्झिमम मार्क्सचं टार्गेट हे लिहून ठेवलेलं होतं. अँड ॲक्च्युली त्यांचे मार्क्स त्या टाईपचे आलेले आहेत कालच्या एक्झाममध्ये. पहिल्या आन्सर की नंतर त्यांचा स्कोअर तसाच आहे, फार फार तर 1 किंवा 1.5 मार्क्सचा किंवा 2 मार्क्सचा डिफरन्स आहे जो त्यांनी प्रेडिक्ट केलेला होता स्वतःसाठीचा स्कोअर एक्झामच्या पूर्वी ज्यावेळेला तयारी करत होते तेव्हाचा आणि एक्झाम नंतरचा.
मग आता तुम्ही तिथे कुठे बसता, आपण ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, जर कन्फ्युजन असेल तर तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी एंड स्क्रीनला देईन, तिथून तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने स्वतःचे मार्क्स जे आहेत ते ठरवा ग्रुप सीसाठी आणि तयारीला लागा. आणि अगेन सांगते, सिलेबस अँड PYQ हे म्हणजे तुमच्या प्रेफरन्सेसमध्ये पहिल्या 2 गोष्टी या असायला पाहिजेत. मग त्याच्यानंतर सगळी दुनिया कोण काय सांगते ते नंतर, अगदी मी सुद्धा जे सांगते ते सुद्धा नंतर. पहिल्यांदा PYQ स्वतः अभ्यासायचे आणि मग पहा तुम्हाला अभ्यासही इझी वाटायला लागतो आणि पेपरसुद्धा इझी वाटायला लागतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बुक लिस्ट शेअर करायची नव्हती, तर आपल्या काय चुका होतात आणि कुठल्या गोष्टी आपण इन्क्लूड करायला पाहिजेत स्टडीमध्ये हे पण तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आशा आहे मला की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. नक्कीच याची तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी हेल्प होईल. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.